असं आहे की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला विधिमंडळाला विरोधी पक्षनेता मिळावा। वरच्या सभागृहामध्ये देखील विरोधी पक्षनेता जाहीर झालेला नाही आणि खालच्या सभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्षनेतेपद विद्यमान सरकारने जाहीर केलेलं नाही। विद्यमान सरकार हे अध्यक्षांच्याकडे बोट दाखवतं आणि अध्यक्ष नेहमीच म्हणतात तो माझा अधिकार आहे, सरकारचा अधिकार नाही। आणि म्हणून माननीय उद्धव साहेबांचा प्रयत्न आहे की विधानसभेमध्ये जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकार आहे विरोधी पक्षनेतेपद मिळणं, त्याच्याकरता म्हणून त्यांनी आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना पत्र देऊन विनंती केलेली आहे। धर्मस्वातंत्र्य विधेयकावरून सध्या आपण बघायला गेलं तर सभागृहात खडाजंगी होताना पाहायला मिळाली। जितेंद्र आव्हाड बोलायला उभे राहिले होते, परत वादातीत वक्तव्य आलंय। कसं आहे की धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण या नावाचं महाराष्ट्र विधानसभा 20 नंबरचं विधेयक आज मंजुरीकरता चर्चेकरता सभागृहामध्ये आलेलं आहे। हे विधेयक मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री या नात्यानं हे विधेयक सभागृहासमोर आम्ही का आणलं हे सांगितलं। त्यानंतर त्या विधेयकावर मी माझे विचार मांडले। जे संपूर्ण अशा पद्धतीचं एक चित्र हे भारतीय जनता पार्टीचे लोक या महाराष्ट्रामध्ये असं निर्माण करत होते की आम्ही हे संपूर्णपणे हिंदू धर्माच्या रक्षणाकरता, हिंदू धर्माच्या धर्मांतराविरोधात, हिंदू धर्मातल्या मुलींच्या संदर्भात जो लव जिहाद केला जातो त्या लव जिहादच्या विरोधात आम्ही हे विधेयक आणलेलं आहे। परंतु हे विधेयक मांडल्यानंतर या विधेयकाचा अर्थ हे सगळ्यांना फसवणं असाच त्याचा अर्थ आहे। हे विधेयक ना हिंदूंच्या बाजूचं, ना मुसलमानांच्या विरोधातलं, ना ख्रिश्चनांच्या बाजूचं, ना जैनांच्या विरोधातलं, ना पारशी समाजाच्या विरोधातलं, कुठल्याही ना शीख धर्माच्या विरोधातलं, कुठल्याही धर्माचं रक्षण किंवा कुठल्याही धर्माला विरोध अशा पद्धतीचं हे विधेयक नाही। तर सर्वांनाच बळजबरीनं धर्मांतर केल्यास काय शिक्षा होऊ शकते, किती दंड होऊ शकतो, ते धर्मांतर करायचं असेल तर किती दिवस अगोदर त्यांनी संबंधितांना कळवलं पाहिजे, हे सगळ्या धर्मातल्या लोकांना बंधन केलेलं आहे। याचा अर्थ बाहेर परसेप्शन करताना फक्त असं निर्माण केलं की आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणाकरता म्हणून हे बिल आणलेलं आहे, हिंदू धर्माच्या हिताकरता म्हणून बिल आणलेलं आहे, मुस्लिम समाजाला काहीतरी धडा शिकवण्याकरता म्हणून आम्ही बिल आणलेलं आहे। परंतु तशा अर्थाचं बिल नाही। हे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः खुलासा केल्यानंतर आणि विधेयकाचा हेतू स्पष्ट केल्यानंतर तर समोर आलंच, पण ह्या विधेयकामध्ये सुद्धा कुठल्याही धर्माचं नाव सुद्धा साधं नाही, कुठल्याही, ना हिंदू धर्माचं नाव ना मुस्लिम धर्माचं नाव। अशा पद्धतीचं केवळ राजकारण करून आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात हे बिल आणलंय आणि हिंदू समाजाला खुश करण्याचं हे बिल आहे, असा जो प्रयत्न आहे तो पूर्णपणे सरकारचा उघडा पडलेला आहे आणि मी स्वतः तो उघडा पाडलेला आहे। हे आता सभागृहामध्ये ते चित्र तुम्ही बघताय की मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मी ते भाषण केलं, त्यामुळं सत्ताधारी पक्षाचा असा हेतू होता की इथं आपण कुठेतरी हिंदू मुस्लिम अशी चर्चा घडवूया आणि जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ते हिंदूंच्या बाजूचे आणि हिंदूंचे रक्षण करते आहेत आणि आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत हे मात्र अन्य धर्मियांच्या बाजूचे आहोत आणि हिंदू धर्माच्या विरोधातले आहोत। परंतु त्या विधेयकामध्ये तसा कुठल्याही प्रकारचा काहीही अंतर्भाव नसल्यामुळं आम्ही सरकारचा डाव ओळखला आणि म्हणून आम्ही विधेयकातल्या हेतूबद्दल बोललो। परंतु सत्ताधारी पक्षाला तो गोंधळ माजवायचा होता, सत्ताधारी पक्षाला कुठेतरी या संदर्भामध्ये आरडाओरडा करायचा होता, त्यांना दुर्दैवाने ती संधी सभागृहामध्ये मिळाली। दोन्ही सभागृहामध्ये ज्या प्रकारे विरोधी पक्षनेते नाहीये किंवा विरोधी पक्षनेता नाहीये, तर एकंदरीत असं वाटते का
मी सांगू का, मी पुन्हा पुन्हा सांगितलंय की विद्यमान सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, विद्यमान सरकारला लोकशाही मान्य नाही, विद्यमान सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान मान्य नाही, विद्यमान सरकारला रीती रिवाज प्रथा परंपरा याच्याशी काहीही देणं घेणं नाही. आपल्याला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला आपण काहीही पदरात पाडून घ्या, तेव्हा नियम आणि प्रथा परंपरा ह्या बघायच्या नाहीत. पण दुसऱ्याचा हक्क द्यायचा असेल तर दुसऱ्याचा हक्क कसा मारायचा आणि प्रत्येक ठिकाणी आपलाच कशी वर्दी लावायची किंवा वर्णी लावायची, हे अतिशय दुष्ट चक्र हे सदा सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.